पावसाळ्यात आरोग्याशी संबंधित अनेक समस्या होतच असतात. तसंच या पावसाळ्याच्या ऋतूमध्ये आपली रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊन आपली पचनक्रिया देखील बिघडते. म्हणून पावसाळा येताच आहारात काही बदल करायला हवेत. पावसाळ्यात टरबूज, कलिंगड किंवा आंबा खाणं तुम्ही टाळलं पाहिजे. ही फळे जर तुम्ही खाल्ली तर तुम्ही आजारी पडू शकतात. तर आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊयात आपण पावसाळ्यात कोणती कोणती फळे खाऊ नयेत. नंबर 1. पावसाळ्यात स्ट्रॉबेरी खाणे टाळा. पौष्टिक तत्वांनी समृद्ध असलेली स्ट्रॉबेरी व्हिटॅमिन सीचा एक चांगला स्रोत आहे, जो प्रतिकारक शक्ती मजबूतही करतो. पण पावसात स्ट्रॉबेरी खाऊ नका. जर पावसाळ्यात तुम्ही स्ट्रॉबेरी खाल्ली तर त्यामुळे गॅस, पोटदुखीची समस्या वाढू शकते, त्यामुळे तुम्ही आजारीही पडू शकता. नंबर 2. द्राक्ष. आयुर्वेदातील तज्ज्ञांच्या मते पावसाळ्याच्या दिवसात द्राक्ष खाणं टाळलं पाहिजे. त्याचा परिणाम आंबट आणि गोड असतो, जो पावसाळ्याच्या दिवसात पोटासाठी कधीच चांगला नसतो. सामान्य दिवसांप्रमाणेच पावसाळ्यात द्राक्ष खाल्ल्यास गॅस आणि ॲसिडिटी तसेच उलटी होण्याचा त्रास तुम्हाला होऊ शकतो. नंबर 3. आंबा. पावसाळा सुरू झाला की आंब्याचा हंगाम शिगेला असतो. सुरुवातीच्या दिवसात तुम्ही आंबा खाऊ शकता, पण काही महिन्यानंतर आंबा खाणं तुम्ही बंद करा. पावसामुळे आंबे खराब होऊ लागतात. यामुळे बुरशी आणि बॅक्टेरिया वाढण्याचा धोका असतो, त्यामुळे पावसाळ्यात आंबा खाऊ नका. नंबर 4. कलिंगड. कलिंगड हे सर्वात पाणीदार फळ असतं. उन्हाळ्यात कलिंगडापेक्षा चांगलं फळ कोणतंच नाही, पण पावसात तुम्ही कलिंगड खाणं टाळलं पाहिजे. कलिंगडामुळे तुम्हाला पोटाशी संबंधित अनेक इन्फेक्शन देखील होऊ शकतात. पावसाळ्यात फळं खाताना ती ताजी आणि स्वच्छ धुतलेली असतील याची काळजी घ्या, कारण फळांवर असलेले जीवजंतूंमुळे आजारपण पसरण्याची जास्त शक्यता असते.